गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ज्ञानेशला क्रिसमसची सुट्टी लागलेली आहे आणि मग आता सकाळी नाश्त्याला करायचं काय? तर आज मी ज्ञानेशसाठी काहीतरी वेगळं आणि डिफरंट करणार आहे. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी आपण काय करणार आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आज फ्रेंच फ्राईज करणार आहोत, ते सुद्धा वेगळ्या अशा पद्धतीने. आणि जे फ्रेंच फ्राईज आपण करणार आहोत वेगळ्या अशा पद्धतीने, मुलं आवडीने खातील. प्लस बाहेर जे फ्रेंच फ्राईज भेटतात ना, मुलं ते विसरून जातील एवढं सांगेल. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी मक्याची फुलं घेतलेली आहेत. आपण जे चिवडा करण्यासाठी ही जी मक्याची फुलं वापरतो ना, ही मी घेतलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. तर इथे या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे मक्याची जी फुलं आहेत ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण वेगळ्या अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज करत आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मक्याची फुलं अशा पद्धतीने मी एकदम बारीक दळून घेतलेली आहे. म्हणजे हलकी अशी हरड-भरड आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे. तर इथे आपल्याला थोडं पाणी ॲड करून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते की मुलांना फ्रेंच फ्राईज खूप आवडतात आणि त्यांचा हट्ट असतो, बाहेर कुठेही गेल्यानंतर ते फ्रेंच फ्राईज मागतात. तर तुम्ही त्यांच्यासाठी अगदी सोप्या अशा पद्धतीने तुम्ही फ्रेंच फ्राईज करू शकतात. हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ना, बाहेरून क्रंची, कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, पण चवीला मात्र एकच नंबर असणार आहेत. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 3 बटाटे घेतलेली आहेत. ही बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. याचे साल काढून आपल्याला हे बटाटे उभे कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे फ्रेंच फ्राईजसारखे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला.
इथे तुम्ही बघू शकता, इथे आपल्या फ्रेंच फ्राईज मी तयार करून घेतलेल्या आहेत. इथे बटाटा आपल्याला अशा पद्धतीने उभा चिरून घ्यायचा आहे. तर चला आता ह्या ज्या फ्रेंच फ्राईज आहेत मॅरिनेट करून घेऊया. इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि इथे मी काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट. आता आपल्याला हे सगळं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मॅरिनेट करून झाल्यानंतर अगदी 5 ते 6 मिनटं आपण हे साईडला ठेवूया. तर चला आधी आपण आता गोड दही करायला सुरुवात करूया. तर या ज्या फ्रेंच फ्राईज आहेत या दह्याबरोबर खूपच छान लागतात, म्हणून मी आज गोड दही करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे दही आहे तर मी होममेड पद्धतीने हे घरी दही तयार करून घेतलेलं आहे आणि हे जे दही आहे खूप घट्ट आहे, त्यामुळे हे दही पूर्ण व्यवस्थित मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे वर खाली आणि मग त्यामध्ये मी ही पिठी साखर ॲड केलेली आहे. आपल्याला थोडी थोडी करून पिठी साखर ॲड करायची आहे आणि इथे आपलं गोड दही तयार झालेलं आहे आणि आपण या ज्या फ्रेंच फ्राईज आहेत ते आपण दह्याबरोबर सर्व करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे 5 मिनटं झालेले आहेत. इथे आपण जो मैदा आहे मैद्याची पेस्ट केलेली आहे आणि जी मक्याची फुलं आहे त्याची छान मस्त भरड अशी पावडर तयार करून घेतली. कढईमध्ये ऑइल ॲड केले. कढईतला ऑइल गरम झालेला आहे. गॅस आता बारीक करायचा आहे. एक फ्रेंच फ्राईज घ्यायचा आहे, तो आपल्याला या पेस्टमध्ये पूर्णपणे बुडवायचा आहे. त्यानंतर आपण जी पावडर केली होती त्या पावडरमध्ये हे फ्रेंच फ्राईज आपल्याला छान अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे आणि कोट करून झाल्यानंतर आपल्याला लगेच हे कढईमध्ये ॲड करायचे आहेत. तर अशाच पद्धतीने आपण एक एक फ्रेंच फ्राईज अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे मी मक्याची फुलं त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे मक्याची फुलं नसतील तर तुम्ही इथे रवासुद्धा वापरू शकतात. रव्यामध्ये तुम्ही हे फ्रेंच फ्राईज कोट करून तुम्ही तळू शकतात किंवा रवाही नसेल तर तुम्ही इथे रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. तांदळाच्या पिठावर तुम्ही कोट करून तुम्ही तळू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकतात, आता हे फ्रेंच फ्राईज तळताना 5 मिनटं मंद गॅसवरती तळायचे आहेत. 5 मिनटानंतर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि पुन्हा 3 मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेच आपल्याला हे फ्रेंच फ्राईज या तेलातून काढायचे आहेत. म्हणजे टोटल असे 8 मिनटं लागतात, कारण या ज्या फ्रेंच फ्राईज आहेत तर या आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान मस्त अशा क्रंची कुरकुरीत होतात. तर चला आपण या फ्रेंच फ्राईज तळून झालेल्या आहेत, या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हलक्या ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या फ्रेंच फ्राईज तळून घ्यायच्या आहेत. मी अशा पद्धतीने या सगळ्या फ्रेंच फ्राईज मी तळून घेतलेल्या आहेत. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत हे तळून घेतल्यानंतर तुम्ही वरतून मॅगी मसाला किंवा चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला तुम्ही ॲड करू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहे मी गोड दह्याबरोबर सर्व करणार आहे. तुम्ही शेजवान चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर किंवा तिखट चटणी बरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकतात. पण या फ्रेंच फ्राईज दह्याबरोबर खूपच छान लागतात. नक्की ट्राय करून पहा.
तुम्ही पाहिलं असेल की मी तुमच्यासोबत फ्रेंच फ्राईज ही रेसिपी शेअर केलेली आहे. एवढं सांगेल की घरामध्ये मुलांना जर काही असं वेगळ्या पद्धतीने जर आपण त्यांना काही करून दिलं तर ते आवडीने खातात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, हे जे फ्रेंच फ्राईज आहेत मी ते दह्याबरोबर सर्व केलेले आहेत. तर मी एवढं सांगेल की ना, खूप म्हणजे 2 किंवा 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानेश तेव्हा खूप लहान होता. मला असं वाटतं तेव्हा तो 3.5-4 वर्षाचा असेल मे बी. आणि आम्ही एका काही कामासाठी बाहेर पडलो होतो. सकाळी मे बी 8 वाजता बाहेर पडलो होतो आणि आम्हाला दुपारी एवढी भूक लागली होती ना, काहीतरी 12-12:30 वाजले होते. तर मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि मग तिथे गेल्यानंतर ज्ञानेशला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात, म्हणून आम्ही ज्ञानेशसाठी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केली होती. पण मग त्यानंतर त्यांनी आपलं ज्या नॉर्मल जसं बाहेर विकत भेटतात फ्रेंच फ्राईज, म्हणजे पिझ्झा बर्गर बरोबर जे फ्रेंच फ्राईज जे विकत मिळतात सेम त्याच होत्या, फक्त त्यांनी त्या दह्याबरोबर सर्व केल्या होत्या आणि त्या दह्याबरोबर एवढ्या छान लागत होत्या ना. तर मग मी सुद्धा ठरवलं की आपण काहीतरी असं वेगळं कॉम्बिनेशन करून जर फ्रेंच फ्राईज केल्या आणि त्या जर आपण दह्याबरोबर सर्व केल्या तर किती छान ना. आणि ते गोड दही होतं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काहीतरी डिफरंट वेगळ्या पद्धतीने तुम्ही अशा फ्रेंच फ्राईज नक्की ट्राय करा. बाहेरून क्रंची कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि त्याचबरोबर दह्याबरोबर ह्या ज्या फ्रेंच फ्राईज आहेत त्या अप्रतिम लागतात. कधी ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करून पहा आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. आणि जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलली होती की मुलं बाहेरचे फ्रेंच फ्राईज विसरून जातील आणि तुम्हाला सांगतील की मम्मी पुन्हा ह्या फ्रेंच फ्राईज कर. आणि पुन्हा एकदा सांगते, दह्याबरोबर ह्या फ्रेंच फ्राईज खूप सुंदर आणि छान अशा लागतात. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आपण पुन्हा अरे आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, मी दुपारी व्हिडिओ एंड करू दे किंवा 4 वाजता एंड करू दे किंवा संध्याकाळी 10 वाजता का रात्री 12 वाजता, ज्ञानेशचं ठरलेलं असतं. त्याला कळतं मम्मी आता व्हिडिओ एंड करणार आहे, तर तो त्याचं असं ठरलेलं. हां, गुड नाईट, बाय बाय, टाटा. ज्ञानेश इकडे ये. खरं म्हणजे आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. इकडे ये ज्ञानेश, ये आता. गुड नाईट नाही, गुड आफ्टरनून. ये इकडे, से गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. ज्ञानेशला सांगावं लागतं, त्याने अजून रात्र नाही दुपार झाले. पण त्याला माहिती आहे एंड करायचं असेल तर मग गुड नाईट, टाटा, बाय बाय, हे त्याचं ठरलेलं आहे.